सर्वांच्या चरणावरती दोन हस्तक आणि तिसरं मस्तक जोडून साष्टांग प्रणिपात, सर्वांच्या चरणावर साष्टांग नमन. मस्तक पायावरी यावार करी जगदाच्या, यावार करी जगदाच्या, ओ यावार करी जगदाच्या. भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही. धानाकडे गेल्याशिवाय पैसे भेटत नाही, वर्गणी दिल्याशिवाय सत्ता होत नाही. हे करू का ते करू, हे करू का ते करू. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध YouTube चॅनल विठ्ठल भक्ती. मग आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. या ठिकाणी ही जे वैभव आहे, काही दिवसापूर्वी जर पाहिलं असेल तुम्ही, काही वर्षापूर्वी पाहिलं असेल तर या ठिकाणी टेकडीच होती, दगड होते, नवे नवे सर्प विंचू सर्व या ठिकाणी राहत होते. माणसं इकडे वळून सुद्धा पाहत नव्हती. ऐका, एखाद्या ठिकाणी नदी असेल पण नदीला फक्त पवित्र गंगा माता म्हटल्या जाईल. नदीच्या बाजूला तीर्थस्थान होण्यासाठी कुठेतरी संतांची आवश्यकता असते. संत जिथे जिथे जातात तिथे तिथे पवित्रता निर्माण करतात. आणि निमित्त आहे पुण्यतिथीचं. तुम्ही आम्ही जातोय, तुमची आमची 13वी 14वी झाली की तारीख कोणी लक्षात ठेवत नाही. तुम्ही आम्ही जातो ज्या तारखेला गेलो, एकदा 14वी झाली, वर्ष श्राद्ध झालं, 2-3 वर्ष श्राद्ध झालं की ती तारीख मुलाला सुद्धा माहिती नसते. पण संत ज्या तिथीला जातात ती तिथी सुद्धा पुण्य होत असते, असा हा संताचा महिमा. बरं, सद्गुरु रामकृष्ण मौनी बाबा जाताना देह त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ठेवलाय. पण असं म्हणतात, गुरु शिष्याचं जर नातं जीवाभावाचं असेल, शिष्याला गुरुच्या कृपेची जाणीव असेल, तर गुरुचा विरह सहन होत नाही. महाराज गुरु गेले आणि सद्गुरु गेल्यानंतर ज्या वेळेला माहिती आमच्या बाबांना मिळाली, त्यावेळेला एरवी माणसं रडत नाही. माणसं रडली तर लोक त्यांना म्हणतात, काय रे बाईला आहे का बाईसारखा रडतोय. पण ज्या वेळेला हा आघात झाला मनावरती, त्यावेळेला बाबा सुद्धा ढसा ढसा रडायला लागले. नयनातुनी वाहती धारा, गहिवरला कंठ हासारा. डोळ्यामध्ये अश्रू आले, शब्द फुटत नव्हते, काय करावं. आणि मग तेव्हापासून गुरुच्या स्मृती प्रित्यर्थ कुठेतरी घरी कार्यक्रम सुरू झाला. आणि पाहता 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 तुम्ही आम्ही संसारात राहतो. 4 आश्रम, 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम. जगद्गुरु तुकोबाराय नवे नवे आदी करून सर्व संत मंडळी 4ही आश्रमातील लोकांनी काय करायचं याचा नियम देतात. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षड कर्मी, वानप्रस्थितारी संयोगी वियोग, संन्यास तू त्याग संकल्पाचा. सहज समजून जातात हो महाराज की कुठल्या आश्रमातील व्यक्तींनी काय करायला पाहिजे. पण हे एवढं बोलत नाही, कारण जड जात.
आणि बाबांकडून आम्ही एकच शिकलो, जागा पाहून बसणे आणि सभा पाहून बोलणे. ज्याला जमलं त्यानं सर्वांच्या मनावर राज्य केलं. हे बाबांचे शब्द अजूनही आमच्या मनाला जाणीव देतात आणि तेव्हापासून त्या शब्दाला आम्ही पकडून आहोत. ऐका, गृहस्थाश्रम करत असताना, ऐका, संसार करत असताना सर्वात संसारात महत्वाचं साधन आहे पैसा. कारण पैशाशिवाय काहीच होत नाही. कि ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया, अपना सपना मनी मनी. पैशाशिवाय काहीच होत नाही महाराज. माणसानं पैसा कमवला पाहिजे, पैसा माणसानं कमवला पाहिजे. पैशाशिवाय कुणालाच समाज किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसेवाल्याला किंमत आहे का हो? पैसा कमवला पाहिजे. किती कमवला पाहिजे? एवढा कमवला पाहिजे की चांदीचा जॉकेट शिवून त्याला सोन्याच्या बटना लावल्या पाहिजेत आणि लोकांनी तुमच्याकडे पाहून त्यांच्या नाकातली केस जळाली पाहिजेत. एवढा पैसा कमवला पाहिजे. पण पैसा कमवत असताना सूत्र देतात महाराज, जोडून उत्तम व्यवहार, जोडून उत्तम व्यवहार. कमवण्याचं जसं सूत्र महाराज सांगतात तसं खर्च करण्याचंही सांगतात की उदास विचारे वेच करी. मग बघा, ज्यांच्या पुढे आम्ही उभे आहोत, एरवी तर बापाच्या पुढं मुलगा बोलत नाही, मुलाचं धाडस नसतं. पण मुलगा जरी तोतळा जरी बोलला, बोबळा जरी बोलला तरी वडील समजून घेतात. एवढ्या अधिकारानं बाबा समोर बसलेत म्हणून जबाबदारीनं काही वाक्य बोलतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने तर मी या ठिकाणी फक्त प्रस्तावना मांडतोय. अभंग माझ्याकडून सुटला जाणार नाही, तेवढा वेळही नाही आणि माझी पात्रताही नाही. आणि मी एवढा मोठा नाही की मी अभंगाला सोडवू शकणार. कारण अभंग कधीच सुटत नाही महाराज, अभंग कधीच सुटत नाही. बोलता बोलता अभंग आपल्यावर कृपा करून जातो. फक्त नियमात चाललं पाहिजे. ऐका, पैसा कमवला पाहिजे, प्रत्येकाकडे पैसा पाहिजे. एवढी गर्भ श्रीमंती आमच्या बाबाकडे होती. घोसोबा टोल्याचं सरपंच पद, नवे पाटील म्हणून 20 वर्ष जगलेत बाबा. त्या काळामध्ये कुठेतरी सिमेंट कॉन्क्रीटची घरं कमी होती. त्या काळात स्लॅबचं मकान बाबांचं होतं. शेती वाडी, घरी गाडी, मुलं सर्व. एक नाही तर 3ही जावई इंजिनियर. बाबांचं स्वप्न होतं, लेका माझे जावई इंजिनियर आहे ते, पण इंजिनियरचा सासरा झालो पण बाप होऊ शकलो नाही इंजिनियरचा. छोट्या मुलीनं आमच्या तायडीनं ते स्वप्न पूर्ण केलं. एवढं सर्व श्रीमंत वैभव बाबाकडे होतं. आणि त्यावेळेला आम्ही बाबासोबत जुडलो तेव्हा बाबा इकडे आले होते. सहज भागवताच्या माध्यमातून आम्ही जुडलो. आणि जुडल्यानंतर कधी कधी बसल्यानंतर लोक विचारायचे, का हो महाराज एवढी श्रीमंती आहे तुमच्याकडे, एवढी शेती आहे, एवढी जावई श्रीमंत आहेत, मुलांकडे सर्व काही व्यवस्थित आहे, आणि तुम्हाला हे करण्याची काय गरज आहे? एवढे पाटील असून एक पंचा घेतला, लुंगी घेतली, काय गरज आहे याची? बाबा म्हटलेले का पैसा म्हणजे सर्वस्व नाही. का? पैसा हाताचा मळ आहे दादा. जोपर्यंत पैसा आहे लोक तोपर्यंत तुमच्या मागे धावतील. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परसराम. पण एकदा पैसा गेला, तुमचं पद गेलं की जो तुमच्या दारावरचा चपराशी कालपर्यंत सॅल्यूट करत होता, रिटायर्ड झाल्यानंतर तुमच्या समोरच छाताळ काढून चालतो पण तुम्हाला विचारत सुद्धा नाही. ही पैसा गेल्यानंतरची परिस्थिती आहे ना महाराज. पद प्रतिष्ठा केव्हाही जाईल. बाबांना विचारावं, बाबा एवढं सर्व असताना तुम्ही काय इकडे आलात? बाबा नेहमी म्हणायचे, सुख होतं रे पैशामध्ये पण समाधान मात्र नव्हतं. बरं का, समाधान वाटत नव्हतं त्याच्यामध्ये. मग बाबा हे सर्व सोडून आपण असे कापड का घाललात? बाबा म्हणायचे, मन लागा मेरो यार फकीरी में.
एखाद्या आमदाराच्या सोबत गेला असतात, कधीतरी राज्यसभेचं वगैरे विधानसभेचं तिकीट मिळालं असतं, पण साधूच्या सोबतीत का गेलात? आणि तेव्हा बाबांनी आम्हाला सांगितलं, ऐकाले का? मृत्यू लोकात की आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ चले तो कोई बंधे जंजीर, कोई बंधे जंजीर. ही कलियुग आहे का? या मृत्यू लोकामध्ये सर्वाला जावं लागणार आहे. कोणी राजपदावर बसेल तरी तो उतरणार आहे. आणि म्हणून या मनुष्य शरीराला आलात ना दादा, सर्वात शेवटी हा देह मिळाला. सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, या परी उत्तम किरीटी म्या रचिली नाही. सर्वात शेवटी हा जन्म मिळाला. आणि मग या जन्माला जर सार्थक करायचं असेल तर नातेवाईकाच्या जरी मागे लागलात तरी नातेवाईक सुखामध्ये सोबत येतील, दुःखामध्ये तुमच्या सोबतीला येणार नाही. मग या देहाचा एक तरी सखा असा जोडा जो तुम्हाला शेवटपर्यंत सोबतीला राहील. आणि तो सखा म्हणजे जगत पिता पांडुरंग परमात्मा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विना जीवा. बरं का? आलं सुख. आपण हळूहळू अभंगाकडे वळतोय. देवाला आपलंसं करा. इथे आलात ना, देहाच्या गावा आलिया पांडवा. बरं का? या देहाच्या गावाला आलात ना, 2 सोहळे ठरलेले आहेत. आमच्या जीवनात 3 होतील, 2 झालेत ना. एक जन्माचा, आज मेरी लग्नाचं हो झालं ना, मरणाचं बाकी आहे ना. कुणाच्या जीवनात 3 सोहळे असतात, कुणाच्या जीवनात लग्नाचेच कितीतरी सोहळे असतात, पण 2 सोहळे मात्र नक्की ठरलेले आहेत. एक जन्माचं आणि दुसरं मरणाचं. या जन्म मरणाच्या सोहळ्याला ना म्हणू नये धनंजया. बरं का? हे 2 सोहळे होणार आहेत रे. मग जन्माला आलात ना, मरण्याच्या अगोदर त्या पांडुरंग परमात्म्याला आपलंसं करा. का? सुख 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 या वाक्याकडे तुम्ही पाहताय, सुख शोधताय संसारामध्ये, पण संसारात सुख नाही. संसार में क्या सौख्यता हालत नजर में आ रही, सुख तो कभी देखा नहीं मरकट उमर सी छा गई. चाचे हुए बूढ़े हुए कहीं मर गए, कछु ना किया क्यों रो रहे हो अब साध लो, नहीं तो जन्म मिरता गया. नाही, एकदा जर हा देह गेला तर पुन्हा भेटेल याची गॅरंटी नाही. मग सुख कुठे आहे महाराज? सुख जर पाहिजे असेल तर पंढरीला जा, कारण त्या पांडुरंग परमात्म्याच्या पायाशी तुझे पायी सुख सर्व आहे. मग महाराज आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही हो, जाता येत नाही आम्हाला पंढरपूरला. मग एकच काम करा, ठाईच बैसुनी आवडी अनंत, बसल्या बसल्या एका ठिकाणी हरिपाठ करा.